हॅलो फ्रेंड्स, तर आज आपला टॉपिक आहे की लायसन्ससाठी अप्लाय कसे करायचे. तर सिम्पली आधारची केवायसी करून सुद्धा आपण लायसन्ससाठी अप्लाय करू शकतो, ते पण आपल्या फोनवरून. तर आर टी ऑफिसला न जाता, ड्रायव्हिंग टेस्ट न देता आपण सिम्पली ऑनलाईन पेपर देऊन सुद्धा लायसन्ससाठी अप्लाय करू शकतो. तर असेच व्हिडिओ बघण्याकरिता डेली अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनला प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक शेअर जरूर कराल. तर चला येऊया आपण स्क्रीनवर. तर हे बघा, सिम्पली गुगल क्रोम याला ओपन करायचे आहे. त्यानंतर इथे सर्च करायचे आहे www.परिवहन. त्यानंतर इथे सर्च करायचे आहे. तर परिवहन सेवा या साईडवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर बघा साईट ओपन झालेली आहे. ड्रायव्हर्स लर्नर्स लायसन्स. तर मोर या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. तर बघा अप्लाय फॉर लर्नर लायसन्स यावर क्लिक करायचे आहे आणि कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर बघा सिलेक्ट कॅटेगरी इफ रिक्वायर्ड. तर इथे कॅटेगरी जनरल करायची आहे. त्यानंतर ॲप्लिकंट डज नॉट होल्ड एनी ड्रायव्हिंग लायसन्स. तर इथे तुम्ही फर्स्ट टाईम अप्लाय करत असाल तर याला सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचे आहे. तर बघा सबमिट VIA आधार ऑथेंटिकेशन याला टिक करायचे आहे. त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचे आहे आणि आधार नंबर याला टिक करायचे आहे. त्यानंतर इथे 12 अंकांचा तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर जनरेट OTP याला टिक करायचे आहे. तर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक OTP येईल, तो इथे फिल करायचा आहे. तर बघा इथे एक OTP आलेला आहे. तर इथे OTP फिल केल्यानंतर इथे टिक करायचे आहे. त्यानंतर ऑथेंटिकेट या बटनवर क्लिक करायचं आहे. तर थोडं लोडिंग होत आहे. तर हे बघा इथे ऑटोमॅटिक तुमच्या आधारवरची माहिती इथे संपूर्ण आलेली आहे. त्यानंतर प्रोसेड या बटनवर क्लिक करायचं आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला इथे RTO ऑफिस सिलेक्ट करायचं आहे. तर इथे तुमचे RTO ऑफिस तुम्हाला जिथले कुठले येत असेल तिथे तुम्ही सिलेक्ट करून घ्याल. त्यानंतर बघा खाली स्क्रॉल करायचे आहे. सगळ्यात आधी इथे क्वालिफिकेशन सिलेक्ट करायचे आहे. तर तुम्हाला तुमचे क्वालिफिकेशन इथून सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. तर ईमेल ID इथे सुद्धा टाकायची आहे. त्यानंतर खाली स्क्रॉल करायचे आहे. तर सब डिस्ट्रिक्ट इथे सिलेक्ट करायचे आहे. तहसील निवडायची आहे तुम्हाला तुमची. त्यानंतर विलेज इथे सिलेक्ट करायचं आहे. तुमचं गाव इथे सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर बघा इथे किती वर्षापासून तुम्ही राहत आहात. तर इथे तुमची एज टाकायची आहे. त्यानंतर बघा सिलेक्ट यावर क्लिक करायचे आहे आणि मोटरसायकल विदाऊट गिअर किंवा मोटरसायकल विथ गिअर. तर इथे स्कूटीसाठी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. अदरवाईज मोटरसायकल, तर आपण इथे बाईकचं लायसन्स काढत आहे तर मोटरसायकल विथ गिअर याला सिलेक्ट करूया आणि ओके या बटनला प्रेस करूया. त्यानंतर सिलेक्ट याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मोटरसायकल विथ गिअर याला टिक करून ओके करायचं आहे. तर बघा खाली मॅसेज आलेला आहे. तर इज द ॲप्लिकंट ट्रेनेड. तर तुम्ही
ड्रायव्हिंग इथे स्कूलमध्ये शिकले आहे की स्वतःवरून शिकले आहे. जर स्वतःवरून शिकले असाल तर इथे तसेच राहू द्याल, अदरवाईज स्कूलमध्ये शिकले असाल तर इथे टिक करू शकता. त्यानंतर बघा सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म यावर क्लिक करायचं आहे. तर बघा इथे टिक करायचं आहे, येस ऑर नो मध्ये इथे आन्सर द्यायचा आहे. त्यानंतर इथे टिक करायचं आहे, तर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. तर बघा सेल्फ डिक्लेरेशन ॲज फिजिकल, तर ओके या बटनवर क्लिक करायचं आहे. तर बघा आय एम विलिंग टू डोनेट माय ऑर्गन्स, तर तुमची डेट झाल्यानंतर तुमचे ऑर्गन्स तुम्ही डोनेट करायची इच्छा असेल तर तुम्ही इथे येस करू शकता, अदरवाईज इथे नो करू शकता. त्यानंतर इथे कॅप्चा फिल करायचा आहे. आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. तर बघा इथे ॲप्लिकेशन सक्सेसफुल झालेलं आहे. तर साईडला स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला दिसेल की इथे ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे. तर याची तुम्ही प्रिंटसुद्धा काढू शकता, अदरवाईज याला नोट करून तुमच्याकडे ठेवू शकता. तर याला ठेवणे गरजेचे आहे. यावरून आपण चेक करू शकतो की आपला लायसन्स आलेला आहे की नाही. तर बघा प्रिंट ॲक्नॉलेजमेंट यावर क्लिक करायचं आहे आणि त्याची PDF बनवून तुमच्याकडे सेव्ह करायची आहे. तर बघा नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे कॅप्चा टाकायचा आहे. त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. तर बघा इथे फॉर्म आलेला आहे. तर प्रोसेड या बटनवर क्लिक करायचं आहे. तर हे बघा इथे फोटोचा साईज, अदरवाईज सिग्नेचरचा साईज आणि KB इथे सांगितलेले आहे. त्या प्रकारचे तुम्हाला इथे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. तर इथे पहिले तुम्ही परिपूर्ण माहिती वाचून घ्याल, त्याच्यानंतर इथे फोटो अपलोड कराल. तर हे बघा मी इथे सिग्नेचर अपलोड केलेली आहे. तर इथे 20 KB तुम्ही सिग्नेचर अपलोड करू शकता. त्यानंतर सेव्ह फोटो अँड सिग्नेचर इमेज फाईल्स, त्याच्याखाली नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे. तर बघा त्यानंतर प्रोसेड या बटनवर क्लिक करायचं आहे. तर आपला फोटो अपलोड झालेला आहे. त्यानंतर तर बघा इथे फी पे करायची आहे. तर प्रोसेड या बटनवर क्लिक करायचं आहे. तर बँक इथे सिलेक्ट करायची आहे. SBI ई-पे याला सिलेक्ट करायचं आहे. तर इथून तुम्ही पे केल्यानंतर एक रिसिप्ट तुम्हाला मिळेल. तर इथून तुमचा फॉर्म फिल झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही लायसन्ससाठी अप्लाय करू शकता. तर धन्यवाद. असेच व्हिडिओ बघण्याकरिता डेली अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनला प्रेस करा. आणि असेच व्हिडिओ बघण्याकरिता डेली अपडेट चॅनलसोबत तुम्ही जोडून राहा. धन्यवाद.